युनिक फायटर्स आणि प्रिशा 11 संघादरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. युनिक फायटर्स संघाची प्रथमतः फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर समीर गोगावले आणि त्यांच्या साथीला आपण पाहिलं तर संदीप जाधव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार 6 धावा पाहायला मिळणार. सुरुवात चांगली झाली आहे. स्वागत केलंय गोलंदाज या ठिकाणी राकेश दादा घाडगे याचं षटकाराच्या साह्याने या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकार समीर गोगावलेच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. युनिक फायटर्स टीम सध्याच्या घडीला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला फटका आहे. कॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. कडकडीत दणदणीत या ठिकाणी समीर गोगावलेच्या बॅट मधून येते मात्र क्रॅकिंग चौकार सीमारेषेकडे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाताना 4 धावा समीर गोगावलेच्या 2 चेंडूंमध्ये. आता 2 चेंडूंमध्ये 2 मोठे प्रहार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. युनिक फायटर्स टीम सध्याच्या घडीला आपण पाहतोय मजबूत स्थितीमध्ये. पहिलं पॉवर प्लेचं षटक हातात असताना राकेश घाडगे थोडासा मागणा या ठिकाणी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला चेंडू आहे, थोडासा खाली राहिलाय. ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर टाकला होता चेंडू, मात्र पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला नाहीये आणि त्याच्यानंतर मात्र इथे डॉट चेंडूची संख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या धावफलकावरती 10 धावा. 3 चेंडूंच्या पाठीमागे 10 धावा जमा केल्यात त्या समीर गोगावले आणि राकेश घाडगे यांच्या अगेन्स्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र फटका पॉवरफुल आहे. फटक्यामध्ये आहे ताकद. चेंडू मात्र नसाकत बरा चातू आहे. समीर गोगावले सेट ऑन फायर. गोलंदाजाला करत असताना घायल राकेश घाडगेच्या गोलंदाजीवरती आणखीन एक मोठा फटका. धमाका 6 धावांसाठी येतोय षटकार. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पटाची एक नंबर. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मुंबईची आहे एक नंबर. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पटाची. थँक्यू विजय. समीर गोगावले हे वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. हवाचा वेग आहे आणि या हवाच्या वेगाविरुद्ध या ठिकाणी फलंदाजी दिशेने करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचाच इथे पुरेपूर फायदा घेत असताना समीर गोगावले असं फायर होताना मैदानाच्या आतमध्ये राकेश घाडगे यांच्या गोलंदाजीवरती सध्या पाहायला मिळतोय. जिथे आता पाहिलं तर संघाची धावसंख्या 16 अंकावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूंच्या पाठीमागे 16 धावा समीर गोगावलेच्या बॅट मधून सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आणखीन एक चांगला फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत परंतु एक सिंगल धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. सिंगलच्या मदतीने धावा झाल्या त्या 17. इथे मात्र आपण पाहतोय समीर गोगावले चांगली फलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. आता मात्र त्यांच्या साथीला अगदी संदीप जाधव हे नाव देखील मोठं आहे. क्रिकेटच्या पटलावरती संदीप देखील आता आपल्या सवंगडचा खेळ अगदी नॉन स्ट्रायकिंग एंड कडून पाहतच होता परंतु इथे मात्र आता स्वतःला फलंदाजी करायचे. शेवटचा बॉल. फटका चांगला आहे. तिथे फसलाय. चेंडू मात्र हवेमध्ये नो मॅच लँड मध्ये पडल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पाहता पाहता 2 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. युनिक फायटर्स टीम सध्याच्या घडीला पाहायला पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा. एकही गडी बाद नाहीये. मोठी धावसंख्या उभे करण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. दोन्ही बॅटरचा खेळ जर पाहिला ना तर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालाय. सध्याच्या घडीला समीर गोगावले 5 चेंडूंच्या पाठीमागे 17. संदीप जाधव 1 चेंडूच्या पाठीमागे 2 धावांवरती ही जोडी ओपनर जोडी सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर युनिक फायटर्स संघाकडून खेळताना पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 हा थरार अगदी पाहायला मिळतोय. अगदी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण अगदी दाखवलं जातं. युनिक लाईव्हचे सर्व कृष्णाची देवरे सर असतील पूर्ण त्यांची टेक्निकल टीम आपल्याला पाहायला मिळते. समालोचन कक्षामध्ये जर पाहिलं तर आमचे गुरुवारी सन्माननीय आदरणीय निलेशजी मर्डेकर सर आहेत. त्यांच्या सोबतीला अगदी एक विनोदी समालोचक मालदेवचा एक गोड आवाज अगदी खरं म्हटलं तर उमेशजी सर आहेत आणि मुख्य
सूत्रसंचालन करत असताना या व्यासपीठावरती अगदी सातारा ग्रामीण क्रिकेटचा अगदी हक्काचा आवाज तुषारजी जांभळे सर हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं नियोजन या ठिकाणी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. दुसरा षटक हातात असताना गोलंदाजी ट्रॅकवरती आयुष अठाळे आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू या ठिकाणी पाहिला तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. समीर गोगावले यांना थोडंसं थांबवलंय त्या ठिकाणी. समीरला आपण पाहतोय. आयुष अठाळे एक यंगस्टर क्रिकेटर आहेत आणि चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू या ठिकाणी हाताळताना आपल्याला आयुषला पाहायला मिळालाय. हा देखील चांगला फटका आहे. बॅटच्या रनर मध्ये घेतलाय. थोडासा ऑफ साइडला घुसला आणि त्याच्यानंतर मात्र जागा बनवली, रूम दिलाय आणि इथे मिल गया मौका और जड़ दिया समीर गोगावलेने चौका. 4 धावा. समीरच्या बॅट मधून आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पटाची एक नंबर. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मुंबईची आहे एक नंबर. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पटाची एक नंबर. थँक्यू सो मच. या ठिकाणी चौकार आलाय आणि सातारा ग्रामीणचं देखील सॉन्ग आपण ऐकलं. तर अजून एक चांगला फटका आहे. तिथे मात्र ऑफ साईडला खेळला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली आहे. तिथे एकच धाव होती परंतु दुसरीचा प्रयत्न यशस्वीरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये अगदी नजरेला नजर भिडली गेली आहे आणि तिथे मात्र अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट करत असताना समीर गोगावले आणि त्यांच्या साथीला संदीप जाधव हे दोन्ही फलंदाज 2 धावा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. तिथे मात्र सन्मान दिलाय. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं खराब चेंडूचा तुम्ही समाचार घ्या आणि चांगला चेंडूला तुम्ही सन्मान द्या. आतापर्यंत समीर गोगावलेनं तेच केलंय. जेवढे खराब चेंडू आले त्याच्यावरती त्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय आणि हा चांगला चेंडू होता. तिथे मात्र सन्मान दिलाय आणि तिथे मात्र स्वतःला कंट्रोल केले, सावरलाय. पुन्हा एकदा आता मात्र चांगला फटका. बेमिसाल स्ट्रोक. 13 का पोल 17 का माला. झुकेगा नहीं साला. टोक दिया ना बाला. लांब 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 दूरवरचा समीरच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. नावाची टंका जाईल ग्राउंडवर. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय आता मात्र समीर गोगावले थांबायला तयार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धुमाकूळ चौफेर फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. असून एक वा भाई वा चांगला फटका आहे. चेंडू हवेमध्ये. झेलची संधी आहे आणि इथे मात्र झेल टिपलाय. जसंच तसं उत्तर. टिफोर टॅलेंट दाखवलंय. गोलंदाज आपण पाहिलं तर खुश आहे. षटकार आल्यानंतर या वादळाला मात्र थांबवलाय आणि फलंदाज इथे मात्र माघारी जाताना पाहायला मिळतील. प्रीमियर लीग मुंबईची आहे एक नंबर. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पटाची एक नंबर. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मुंबईची आहे एक नंबर. समीर आणि समीर मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. फलंदाज आपण पाहिलं तर समीरच्या बॅट मधून धावा आतापर्यंत अगदी कुठल्या गेल्या होत्या. प्रत्येक गोलंदाजाचा समाचार समीर घेत होता परंतु हे वादळ शांत केलंय आणि इथे मात्र फलंदाज समीरला मात्र माघारी पाठवलंय. सध्याच्या घडीला प्रिशा 11 संघ एक मोठी डोकेदुखी होती. ती डोकेदुखी मात्र मैदानाच्या बाहेर पाठवली गेली आहे आणि षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 संपले. 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा. 1 गड्यांच्या मोबदल्यात सध्याच्या घडीला युनिक फायटर्स टीम अगदी पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. या 2 षटकांमध्ये आता किती धावांपर्यंत पोहोचेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल परंतु ही 2 षटकं असतील ना ती प्रिशा 11 संघासाठी अगदी इम्पॉर्टंट षटक असतील. आतापर्यंत धावा खूप जमा केल्यात परंतु या 2 षटकांमध्ये खूप कमी धावा या खेळपट्टीवरती मित्रांनो तुम्हाला द्याव्या लागतील. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय राहुल बादापुरे. कासानी गावचा खेळाडू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. पिचिंग पडल्यानंतर अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू रिलीज केला होता. तिथे मात्र डॉट आलाय. अगदी पॉवरफुल बॉल. अगदी बॅट्समनला इथे मात्र कोणताही मुवमेंट दिला नाहीये. चेंडू मात्र डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू आहे. तिथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फीड केलं जाईल परंतु एक सिंगल धाव रोखू शकत नाहीये. चपळाईच्या गतीने इथे मात्र एक सिंगल धाव कंप्लीट करत असताना हे दोन्ही बॅटर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. संदीप आणि त्यांच्या साथीला आता श्रीकांत घाडगे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला
श्रीकांत घोरपडे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. चांगला चेंडू आहे, झेलची संधी आहे, परंतु इथे मात्र काय घडतंय, अगदी हलक्या हाताने खेळून काढायचा होता. राहुल बादापूर याचं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. ज्या दोन गोलंदाजाने सपाटून मार खालाय आणि सपाटून मार खाल्यानंतर आता मात्र लगातारचे हे 3 चेंडू टाकत असताना काय कमबॅक केलं गोलंदाज राहुल बादापूर याने. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाले, परंतु चेंडू मात्र सीमा रेषेकडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथे मात्र 2 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला टीम आपण पाहिला तर युनिक फायटर्स 34 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. हा देखील चांगला चेंडू आहे, पाठीमागे चेंडू मिस झालाय, चेंडू मात्र ऐकणारी नाही. आउटफील्ड खूप फास्ट आहे, पाठीमागे चेंडू चाललाय, सीमारेषे पार, मिळतील धावा 4. येतोय इथे नशिबाचा चौकार. या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या मित्रांनो, धावा कशाही येऊत युनिक फायटर्स टीम साठी धावा मात्र येणं महत्वाचं होतं आणि इथे मात्र आपण पाहिलं तर पाठीमागे एक चौकार जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय आणि या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 38 या अंकावरती 1 गड्याच्या मोबाईलला सध्याच्या घडीला 2.5 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 चेंडू बॅलन्स आहे आणि या षटकामध्ये राहुलचा शेवटचा चेंडू श्रीकांत घोरपडे यांच्यासाठी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे, यशस्वीरित्या हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 संपले आणि 3रं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या 38 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्टर आमचे या ठिकाणी सिद्धेश यांच्याकडे सुमधुर संगीत. नावाची त्यांच्या जायच्या ग्राउंडवर सातारा ग्रामीण प्रीमियर लीग कासपठाची 1 नंबर. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मुंबईची आहे 1 नंबर. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग कासपठाची 1 नंबर. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मुंबईची आहे 1 नंबर. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सकाळी आपण पाहिला. यानंतरची नेक्स्ट मॅच असेल श्री स्वामी समर्थ 11 आणि फ्रेंड्स एने वॉरियर्स दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचे. यानंतरचा नेक्स्ट टॉस आपण करणार आहोत. दोन्ही संघ आपण रेडी राहायचंय. षटक क्रमांक 4 संपल्यानंतर लगेच दोन्ही संघादरम्यान आपण महत्वपूर्ण टॉस केला जाईल याची विनंती आहे. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय, शेवटचं षटक हाताळण्यासाठी साहिल जाधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. संघाचा धावफलक 38 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक आपण पाहतोय. फटका चांगला आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, परंतु 1 बाउंड चेंडू जातोय सीमारेषेकडे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते, तिथे मात्र फील्ड चांगलं झालंय, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. तोपर्यंत 2 धावा दोन्ही बॅटर मध्ये कंप्लीट होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा झाल्या त्या 40 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. आज युनिक लाईव्हच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आहे. अगदी चांगली क्लिअरिटी आहे, नेटका अगदी या ठिकाणी सर्व काही दाखवलं जात आहे. इथे मात्र पहा अप्पर कट केलाय, चेंडू मात्र शॉर्टम पूल सक्सेसफुल ब्युटिफुल चेंडू जाईल सीमारेषे पार. इथे मात्र येतोय षटकार 6 धावा. सगळ्यांना भारी पडणार ही युनिक फायटरची लाट. बॅट फिरली की षटकार, बॉल टाकला की विकेट. आमच्या कडक खेळा पुढं फेल होईल तुमचं क्रिकेट. युनिक फायटर्स मैदानाचा राजा कोण? युनिक फायटर्स. मैदानात तर साही जाधव याच्यावरती आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळालंय. संदीप जाधव सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॅटची लिडिंगेज घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षकाने. चेंडू मध्ये इथे मात्र धाव आपण पाहायला मिळते. तिथे 2 धावा
त्याचबरोबर सहदेव दादा शेडगे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करूयात. त्यांना देखील विनंती करूयात की या दादा आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. इथे मात्र चांगला चेंडू आहे. साई यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये धावा येत नाहीये. तिथून पुढे नेक्स्ट मॅच श्री स्वामी समर्थ 11 आणि प्रिन्स NA वॉरियर्स दोन्ही संघ. नायक आपण लगेच या. आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस घेतला जाईल याची विनंती आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. इथे देखील चांगला चेंडू आहे. भन्नाट वेगाने टाकलेला हा देखील डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. साई जाधव याचं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. आज खरं तर साई जाधवने या ठिकाणी अगदी चांगली गोलंदाजी टाकत असताना आता मात्र फलंदाज सध्याच्या घडीला संदीपच्या बॅटमधून षटकार आला आणि त्याला देखील थांबवण्यामध्ये यशस्वी झालाय. शेवटचा बॉल इनिंग मधील आपण पाहतोय. फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. गॅप आहे. तिथे एक सिंगल धाव आले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? फक्त 2 धावा पूर्ण झाल्यात. परंतु इथे तिसरीचा देखील प्रयत्न होईल का? 2च धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक या ठिकाणी 4चा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या तब्बल 50 धावा 51 धावांचं टार्गेट उभं केलंय. तर इथून पुढे आपण जाऊयात नेक्स्ट मॅचचा टॉस श्री स्वामी समर्थ 11 आणि प्रिन्स NA वॉरियर्स यांच्या दरम्यान महत्वपूर्ण टॉस का बॉस मध्ये तुषार जांभळे सरांना आपण पाहू शकाल. धन्यवाद. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समधून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात वॉइस ऑफ पश्चिम जावली, वॉइस ऑफ 22 गावातील एक कोळगर गावचा एक बुलंद आवाज, आमचे साथी समालोचक आमचे मित्र निवृत्ती शिंदे सर यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकता. इथून पुढे आपण जाऊया टॉस का बॉस या कक्षामध्ये. 2 टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस. एका बाजूला श्री स्वामी समर्थ 11 त्यांच्या विरुद्ध फ्रेंड्स NA वॉरियर्स अशी मॅच आहे आणि त्या मॅच आपण करूया टॉस करण्यासाठी आपण विनंती करूया पारांबे गावचे ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री सहदेव दादा शेडगे साहेब यांना विनंती करूया की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. येस आणि सदाशिव दादा शेडगे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. कॉल कोण देणार? फ्रेंड्स NA वॉरियर्स की श्री स्वामी समर्थ 11? फ्रेंड्स NA वॉरियर्स या टीमचे कॅप्टन नितीन बादापुरे कॉल करतील. हेड किंबहुना टेल असा कॉल करायचा आहे. कॉइन स्पिन कॉइन हवेमध्येच असताना हेड असा कॉल केला होता परंतु टेल आलेला आहे. टॉस जिंकला आहे श्री स्वामी समर्थ 11 या टीमने. अभिनंदन श्रीकांत, टॉस तुम्ही जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? आम्ही प्रथम गोलंदाजी करू. पहिला एक सामना तुम्ही जिंकलेला आहे. मनोबल तुमचं वाढलेलं आहे. टीम मॅनेज कशी आहे आणि किती धावांपर्यंत समोरच्या टीमला थांबवू शकाल? नक्कीच आमच्याकडे यंगस्टर पोर आहेत आणि ते चांगला परफॉर्मन्स करत आहेत. काही घाबरायची गरज नाही. ते चांगला परफॉर्मन्स करत आहेत. आपल्या एक गाव 11ला जसे खेळतात त्या पद्धतीने मिळून मिसळून सगळे एकत्र खेळतात आणि 100% देण्याचा प्रयत्न करतात. निश्चितपणे यंग टॅलेंटेड तुमच्याकडे खूप चांगला आहे आणि तो त्यांचा प्रयत्न करतायत. तुमच्या संघाला चांगली साथ देखील देतात. तर थँक्यू सो मच. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. नितीन बादापुरे, पहिला सामना तुम्ही गमावलेला आहे. अजूनपर्यंत पॉईंट टेबल खुलं झालेलं नाही. ही मॅच महत्त्वाची असेल. बॅटिंग करायची कितपत मदत मारू शकता? जास्तीत जास्त धावा मारू आम्ही. पाठीमागच्या मॅचमध्ये काही चुका झाल्या, त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच करणार आहे. थोडा बॉलिंग लाईनअप थोडं खराब झाल्यामुळं आम्ही मॅच हातातून गेली आमच्या. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलंय? टॉस जिंकलेला आहे अर्थातच श्री स्वामी समर्थ 11 या टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय फ्रेंड्स NA वॉरियर्स या टीमला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया. वॉइस ऑफ पश्चिम जावली, वॉइस ऑफ 22 गावातील कोळगर गावचा एक सुप्रसिद्ध आवाज निवृत्ती शिंदे सरांच्या वाणीतून ऐकूया पुढील मॅचची कहाणी. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा सातारा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे, अंबानी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री प्रकाशदादा बादापुरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. थँक्यू. त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहिलं तर टॉस जिंकला या ठिकाणी स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ संघाने आणि प्रथमतः
फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अर्थातच आपण जाऊया सेकंड इनिंग मध्ये ज्या ठिकाणी 50 धावा झाल्यात आणि 51 धावांचं टार्गेट या ठिकाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जोडी आपल्याला राकेश घाडगे आणि त्यांच्या साथीला राहुल बादापोरे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि हे पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना की अगदी निर्णायक षटक असतं. या षटकामध्ये तुम्हाला अगदी धावा घ्याव्या लागतात आणि हे षटक टाकण्यासाठी जर पाहायला गेलं तर युनिक फायटर संघाकडून सध्याच्या घडीला पहिलं षटक टाकण्यासाठी संकेत जाधव गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक संकेत जाधव यांचा पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू, एक्सिलेंट डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी गुड लँड स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर डॉट चेंडूची सांगता विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि डॉट चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवरती आपल्याला संकेत जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आलाय. 50 धावा झाल्यात, 51 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. इथे मात्र अगदी लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र अगदी बॉल फिरवण्याच्या अगोदरच बॅट फिरवण्याच्या अगोदरच बॉल निघून चाललाय. यष्टीरक्षक पाठीमागे चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय 2 चेंडू लगातारचे डॉट सध्याच्या घडीला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेत जाधव चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता देखील तोच चेंडू आहे. लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर चाललाय. पंचांचे हात अगदी समांतर पाहायला मिळत आहेत आणि अवांतरने संघाचं खातं देखील खोलताना प्रिशा 11 संघ सध्याच्या घडीला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स फटका आहे. फटका आहे पॉवरफुल. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील इथे मात्र अर्धा डझन 6 धावा. काय फटका सजवलाय. अगदी पहिले 2 चेंडू आपण पाहिले बीट करून सोडले होते या गोलंदाजाने. घामाघूम केलं होतं फलंदाजाला. आता मात्र घाम फोडलाय गोलंदाजाला आणि इथे मात्र एक चटका जबरदस्त फटका राकेश घाडगेच्या बॅट मधून इथे 6 धावांचा आलाय. नावाची त्यांच्या जायचं ग्राउंडवर सातारा ग्रामीण प्रीमियर लीग तास पटाची एक नंबर. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मुंबईची आहे एक नंबर. थँक्यू. इथे मात्र 6 धावा आल्यात. धाव फलक 6 ने अगदी पुढे सरसावले 7 वरती जाऊन पोहोचले. आता मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु यशस्वीरित्या इथे सिंगल धाव दोन्ही बॅटर मध्ये आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत आणि संघाचा धाव फलक 8 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये पहिले 2 चेंडू डॉट आल्यानंतर एक वाईटने सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मात्र एक मोठा फटका 6 धावा पाहायला मिळाला. त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती आपण पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू आहे. इथे मात्र कार्पेटच्या साह्याने जमिनीला गुदगुल्या करत अगदी चेंडू सीमारेषेकडे येताना पाहायला मिळतो. एक सिंगल आले समीर होता त्या ठिकाणी मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत आणि या 2च्या मदतीने षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू असताना 5 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला संकेत जाधवच्या 5 चेंडूंच्या पाठीमागे काढण्यामध्ये यशस्वी प्रिशा 11 पारंबे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर 2 व्हीलरची चावी हरवलेली आहे. कोणाला जर सापडली असेल तर मुख्य व्यासपीठावरती जमा करा अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत. 2 व्हीलरची चावी हरवलेली आहे. कोणाला जर सापडली असेल तर निश्चितपणे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करावी अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत. थँक्यू सो मच. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. तर थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूमध्ये विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. पाठीमागे झेल अगदी चांगल्या सहजरित्या सोपा झेल टिपलाय. रिप्ले मध्ये आपण पाहतोय राहुल बादापोरेंचा हा फटका चुकीचा फटका पाहायला मिळालाय आणि क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये आणि चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅच विन द मॅच, पकडो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच हा मूलमंत्र आपल्याला पाहायला मिळतो. पकडला जातोय झेल आणि राहुल बादापोरे यांचा संपला जातोय खेळ. अगदी चढ पावलाने माघारी जात असताना राहुलला आपल्याला सध्याच्या घडीला डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भरत कोकरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पाहिलं तर कंप्लीट झालंय. 10 धावा धावफलकावरती झाल्यात आणि
अजूनही जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. 18 चेंडू 41 धावा या क्रीडांगणावरती होतील का हे पाहावं लागेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आता विकी चोरगे गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक समीर गोगावले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अगदी दफ्तारगा राजा म्हणून ज्याची ओळख आहे, ज्याची ख्याती आहे, आज पिसानी गावाकडून हा बिलॉंग करतो. आज मात्र या ठिकाणी प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना या ठिकाणी आपण पाहतोय युनिक फायटर्स टीम कडून इथे मात्र चांगला फटका आहे. तिथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. पुश करा आणि खुश रहा हा फटका पाहायला मिळालाय आणि एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली गेली आहे. राकेश घाडगे आणि त्यांच्या साथीला भरत कोकरे यांच्या दरम्यान आता मात्र हा डाव पुढे घेऊन जाण्याचा नक्कीच चांगला प्रयत्न केला पाहिजे. अकोट टप्प्याचा चेंडू आहे. थोडासा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स थोडासा कट बॉल पाहायला मिळाला. हे लेफ्ट हँड गोलंदाजांची खासियत असते. अगदी भूटानमधील जादू तुम्हाला सातत्यपूर्ण पाहायला मिळते आणि ही जादू इथे मात्र या क्रीडांगणावरती या खेळपट्टीवरती घेत असताना समीर गोगावलेचा हा तीक्ष्ण मारा, भेदक मारा, अतिशय चांगला मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र रिव्हर्स फटका खेळायचा होता. अजून एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ जेवढे चेंडू डॉट येतील ना तेवढं प्रेशर मात्र नॉन स्ट्रायकिंगला राकेश घाडगे यांच्यावरती येईल. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर भरत कोकरे यांच्यावरती येईल आणि त्याचा उपद्रव येणाऱ्या पुढील चेंडूंवरती नक्कीच तुम्हाला विकेट असू द्या, चौकार असू द्या, षटकार असू द्या, एकेरी असू द्या, सिंगल असू द्या, टिबल असू द्या, या धावांमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. जेवढे डॉट चेंडू तेवढा या ठिकाणी कॉन्फिडन्स येईल तो समीर गोगावलेला आणि तोच अनुभव या ठिकाणी समीर गोगावलेचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आणखीन एक डॉट चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. काय गोलंदाजी आता ते समीर गोगावले एकही मोठा फटका खेळू देत नाहीये. अगदी त्या ठिकाणी थांबवलं गेलंय. भरत कोखरेला मात्र जागेवरतीच थांबवलंय. 4 चेंडूंच्या पाठीमागे फक्त एक सिंगल धाव दिली आहे. अप्रतिम षटक या ठिकाणी. फक्त 11 धावा. टीम सध्याच्या घडीला पेशा 11 संघ आपण पाहतोय. आता मात्र लोअर फुलटॉस होता, ऑफ साईडला खेळलाय. तिथे मात्र आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि एक सिंगल धाव धावफलकावरती जरूर या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहिला जाते. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातले 5 चेंडू टाकून झालेत. एक चेंडू अजूनही बॅलन्स आहे आणि एक चेंडूच्या पाठीमागे एक मोठा फटका जरूर पाहावा लागेल. मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर शेवटच्या चेंडूवरती धावा येणं खूप गरजेचं आहे. राकेश घाडगे पुन्हा एकदा इथे मात्र रिव्हर्स फटका खेळायचा होता. तिथे मात्र डॉट चेंडूची संख्या पाहायला मिळते. चांगला षटक. 2 धावा या ठिकाणी षटकामध्ये खर्च केल्या. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 6च्या सरासरीने 12 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. तोपर्यंत आपण जाऊयात एक सुमधुर संगीत या ठिकाणी डीजे मास्टर यांच्याकडे. धन्यवाद. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पटाची एक नंबर. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मुंबईची आहे एक नंबर. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पटाची एक नंबर. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी विकी चोरगे 12 चेंडू 39 धावांची गरज असताना आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. चेंडू हवेमध्ये आहे. कॅचची संधी आहे परंतु तिथे मात्र थ्रो देखील मारला होता आणि एक सिंगल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू 38 धावांची गरज आहे. विकी चोरगे सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती आहे तर त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजी करताना राकेश घाडगेला आपण पाहतोय. फटका चांगला आहे. तिथे मात्र गॅप आहे मोठा. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये बरोबर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा राकेश घाडगेच्या बॅटमधून. आता मात्र आक्रमण करण्यासाठी सुरुवात झाली आहे. हा नेत्रदीपक फटका आपल्याला 4 धाब्यांसाठी राकेशच्या बॅटमधून सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. थँक्यू डीसे. चौकार आलाय.
स्लोअर बॉल. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. पंच सांगतायत की हा व्हाईट बॉल पुन्हा हातावा लागेल. एक धाव पुन्हा एकदा कमी केली जाते. धावा झाल्यात तर आता मात्र धावफलकावरती 18 धावा. 10 चेंडूंच्या पाठीमागे 33 धावा करायच्या आहेत. हे 3 चेंडू, आता 4 चेंडू या षटकातले महत्वपूर्ण असणार आहेत. या 4 चेंडूंवरती ते धावा आल्या ना तर मॅचचं समीकरण नक्कीच बदलेल. परंतु हा डॉट चेंडू, तिखट मारा या ठिकाणी फलंदाज राकेश घाडगे यांच्या अगेन्स्ट करत असताना विकी चोरगेला सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सुपर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राकेश घाडगे यांच्या अगेन्स्ट विकी चोरखेला आपण पाहतोय. आता मात्र ऑफ स्टंप लाईन कुठेतरी मिस करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक अभ्यंतर धाव असून एक धाव फलकावरती पाहायला मिळते. 9 चेंडूंच्या पाठीमागे आता 32 धावांची गरज आहे. धावा करायच्या त्या 32 धावा. 9 चेंडूंच्या पाठीमागे 32 धावा इथून पुढे करायच्या आहेत. चांगला चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहतोय अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. राकेशला समजला नाहीये. चेंडू अगदी मिस झालाय आणि डॉट चेंडू. विकी चोरगेचा वेगाने गेलेला हा चेंडू राकेशला अगदी खेळता आला नाहीये. डॉट चेंडू पाहतोय. 8 चेंडू 32 धावा. हे 2 चेंडूंवरती 2 मोठे बिग हिट पाहायला मिळाले ना तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये तुम्हाला फक्त 20 धावांचं टार्गेट असेल. परंतु हे 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. पुढे आले, शफल झाले, त्यानंतर स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण तिसरं पाहतोय. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बॅलन्स आहे. 1 चेंडू बॅलन्स आहे आणि आता मात्र 7 चेंडू 30 धावा या ठिकाणी ठोकाव्या लागतील. टीम प्रिशा 11 संघाला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक देखील चेंडू खाली आहे आणि विकेटचं पतन. राकेश घाडगे बॅक टू पवलिन डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील. मैदानाचा राजा कोण? फायटर्स. मैदानात गाजणार नाव आमचा वेगळाच थाट. सगळ्यांना भारी पडणार ही युनिक फायटरची लाट. बॅट फिरली की षटकार, बॉल टाकला की विकेट. आमच्या कडक खेळा पुढं फेल होईल तुमचं क्रिकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नागेश शेडगे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्याच्या घडीला प्रिशा 11 टीम पारांबे संघाकडून पाहायला मिळतोय. 6 चेंडू 30 धावा. 30 धावा 6 चेंडूंचं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये समीकरण खूप अवघड आहे मित्रांनो. परंतु अवघड मॅचेस देखील कधी सहज कम्प्लीट होतात हे देखील आपण कित्येक वेळा पाहिलं आहे. परंतु इथे प्रयत्न आणि प्रयत्न आणि प्रयत्नच तुम्हाला करावे लागतील. प्रत्येक चेंडूला इथे मात्र तडीपार करावं लागेल. ते मात्र या ठिकाणी फलंदाज आपण पाहिलं तर नागेश आणि त्यांच्या साथीला जर पाहिलं तर भरत कोकरे सध्याच्या घडीला आपण पाहतोय. शेवटचं षटक आपण पाहिलं तर श्रीकांत घोरपडे यांच्या खांद्यावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 30 ची गरज असताना श्रीकांतच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलाय आणि भरत कोकरे स्ट्राईकला पाहायला मिळतील. पहिला चेंडू फटका चांगला आहे. ग्राउंड शॉट खेळलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत, परंतु एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलक पुढे जात असताना 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात सध्याच्या स्थितीला प्रिशा 11 पारांबे अवघड परिस्थितीमध्ये आहे. 5 चेंडू आणि 29 धावा. शेवटचे 5 चेंडू बॅलन्स आणि 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. पिचिंग झाल्यानंतर थोडासा कट चेंडू पाहायला मिळाला. समीर या ठिकाणी आपण पाहिलं तर श्रीकांत घोरपडे सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 चेंडूंच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव देताना या ठिकाणी पाहायला मिळाले. फटका चांगला आहे. तिथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केलं जाते. कोणतीही धाव नाहीये, कोणतीही जोखीम नाहीये, कोणतीही रिस्क नाहीये. फलंदाज सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये बॉल फक्त खेळून करताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडूंच्या पाठीमागे 29 धावा करायचे आता जिंकण्यासाठी. परंतु सामना मात्र निष्ठून चाललाय. टीम आपण पाहिलं तर युनिक फायटर्स संघाच्या खिशामध्ये अकोट टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. कॅच टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज कोसळला जातोय. टीम प्रिशा 11 संघाचा.
नवीन बॅटर विकास शेडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे काही चेंडू बॅलन्स असताना या फलंदाजाला संधी दिली आहे, परंतु या संधीचं सोनं करायचं असेल तर एखाद दुसरा षटकार देखील मारावा लागेल. लेफ्ट हँड फलंदाज आहेत आणि अगदी आनंदाने मैदानाच्या आतमध्ये धावत पळत गेलेत, परंतु ज्याच आनंदाने गेले तिथे मात्र फलंदाजी कशा पद्धतीने करतात हे देखील पाहावं लागेल. श्रीकांत घोरपडे सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं 4 चेंडूंच्या पाठीमागे 1 गडी बाद आणि 1 धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मॅच मात्र बनवली आहे टीम. आपण जर पाहिलं तर युनिक फायटर्स टीमने मॅच मात्र या ठिकाणी आपल्या खिशामध्ये टाकली आहे. शेवटचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय. अजूनही 1 चेंडू बॅलन्स असताना इथे मात्र चांगला फटका आहे. शेवटच्या क्षणाला अगदी आनंद देणारा हा चौकार नक्कीच या ठिकाणी आपल्याला फलंदाज याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. थँक्यू. शेवटचा बॉल विकाससाठी आपण पाहूया. आणखीन एक चांगला चेंडू आहे. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. मॅच मात्र इथे जिंकली आहे टीम युनिक फायटर संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन हडलक टीम पेशा 11 या ठिकाणी आपल्याला टीम पाहायला मिळते. दोन्ही संघांचं कौतुक करूयात. नक्कीच या ठिकाणी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल सातारा ग्रामीण प्रीमियर लीग कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करतो.